चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीचा ठेचा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ओल्या मिरच्या आहेत ह्या। तेल घेतले, मीठ घेतले, जिरं, लसूण। जास्त वेळ न घालवता आपण हे रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत, कारण आपली ही चटणी जास्त दिवस टिकावी म्हणून। त्यासाठी या मिरच्या जरा थोड्या तिखटाला जास्त असतात, त्यामुळे आपण हा ठेचा पारंपरिक पद्धतीत न करता मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहोत। इथे 1 चमचा मी जिरे वापरलेले आहे, चवीनुसार मीठ, 7-8 लसूण पाकळ्या आहेत, सोलून घेतलेले आहेत। आता आपण हे बारीक करून घ्या, थोडं जाडसरच आपण करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे। आता ही चटणी आपली जास्त दिवस टिकावी म्हणून गॅसवरती मी कढई ठेवली आहे, गॅस चालू केला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा कढईमध्ये तेल घातलं आहे, थोडंसं हिंग घातलं आहे। हिंग चांगलं फुलून द्यायचं आहे। चटणी ही आपण अशी का करत आहोत, कारण ही चटणी आपण थोडी जास्त दिवस टिकावी म्हणून। हे बघा, आता आपण हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपण त्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे, जेणेकरून आपली ही चटणी जास्त दिवस टिकेल। हे बघा, चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुसरं साहित्य काहीच टाकायचं नाही आहे। हे बघा, चांगली छानपैकी त्याचा उग्र वास निघून गेलेला आहे। आता आपण ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली चटणी ही तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ज़रूर सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला छोटीशी एक बेल आयकॉन आहे, तिला क्लिक करायला विसरू नका। ही बघा, चटणी मी काढून घेतलेली आहे। आता आपण ही गरमच आहे, वाफ तर निघत आहे। हे बघा, आता आपल्याला ही थोड्या वेळाने आपण एका ग्लास जारमध्ये आपण काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा। बाय बाय, थँक्यू, टेक केअर।